बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1. ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले. माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत, ज्यांनी ह्या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे. जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे. हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे. या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे, कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होते. त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा. हे खरं आहे का खोटं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे. खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यांनी टाकलेला आहे ती ID आहे, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे. त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे. आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल.